अशाच मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण आपली इम्पल जी आहे ती आपण आज काढली आहे. सर्व्हिसिंग वगैरे तर कालच केली आहे. तर आपण आज लावायला जाणार आहे एक्सपल्सचा फ्रंट फेंडर जो असतो. तर आता ह्याला फ्रंट फेंडर नाहीच आहे. तर फेंडर नसल्यामुळे कसं पूर्ण गुडघा भिजतो. तर त्याच्यामुळे आता एक्सपल्सचा आहे एक फेंडर, तो आपण लावणार आहे. त्यानंतर बघू त्याचे रिझल्ट कसे असतात. आणि त्यासोबतच आपले एअर फिल्टर सुद्धा खराब झालेला आहे. तर त्याच्यामुळे तो एक लावायचा, एक चेंज करायचा एअर फिल्टर. आणि हँडल रायझर सुद्धा बघूया जर कुठे जर अवेलेबल असेल तर. आता आपण जाऊया तिकडेच लॅमेंडनला एकदम खूप मोठा स्पेअर पार्टचा स्टोर आहे. तिकडे आपण जाऊ आणि मग तिकडे जाऊन बघूया. आणि त्यानंतर आपण फिटिंग वगैरे करताना आपण ब्लॉक करूया. तर चला भेटूया. तर ही आपली इम्पल्स आहे. तर ह्याला थोडंसं कटिंग शटिंग करून अशी बनवली आहे मी. त्याचा सायलेन्सर पण आता चेंज करू थोड्या टाइम नंतर. पण मुद्दा काय, हा जो ही जागा जी आहे ना, तर याच्यामुळे कसं पूर्ण चिखल उडतो आणि पूर्ण हितपर्यंत येतो, पायापर्यंत. तिकडे आपण एक फेंडर आता लावणार आहे. आणि त्यानंतर मग थोड्याच दिवसानंतर मग आपण एक सस्पेन्शन पण बघूया एक्सपल्सचा, तो सुद्धा आपण लावूया. तर आता सर्वात पहिलं काम हँडल चालू आहे. तुम्ही बघू शकता कुठे शोधून शोधून आता भेटला आहे फायनली. आता लावण्याचा आता प्रयत्न चालू आहे. त्याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्येच एक पॅकिंग आहे, कारण का बाकीचे जे काय भेटतात त्यामध्ये हँडल आणि ह्याच्यामध्ये खूप गॅप भेटतोय. त्यामुळे आता पॅकिंग वाला भेटलाय 950चा. आता लावतात आहेत. पर्यंत तुम्ही लोकांनी टाइम लाईफ एन्जॉय करा. तर आता फायनली आता हँडल तर लावून झाला आहे हँडल रायझर सोबत. तर आता थोडं ऍडजस्टमेंट करतात आणि आपल्याला कसं कम्फर्टेबल होतं त्याप्रमाणे आता हे सर्व करतील. तर एका साईडचं तर टाईट झालाच आहे, तर दुसऱ्या साईडने करतात. तर हे वाला आतमध्ये टाकायचं, हे वाला आतमध्ये. तर आता प्रयत्न झाला. आणि इकडे खूप खूप मगजमारीचा शॉट होता, कारण का याची पॅकिंग कुठे भेटत नव्हती. ते कुठेतरी एक रायडर्स म्हणून एक शॉप आहे लॅमिनला, तिकडे भेटलंय. ते नशिबाने आता चालूच आहे त्याचं काम. तुम्ही बघू शकतात जसं ठोकतं तसं हँडल पण खाली 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 येते. तर परत त्याला करावं लागेल वरती. आता फायनली हँडल रायझर तर लावून झाला आहे. तर आता आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला ते एक्सपल्सचा फेंडर सुद्धा लावायचा आहे. तर आता ते आता शोधायला लागणार आहे, कारण का इकडे लॅमेंडनला कुठे भेटत नाही. आणि एअर फिल्टर तर याचा कुठेच नाही. तर सीन कसा होणार आहे आता, एअर फिल्टर नाहीये तर ॲव्हरेज तर खूपच घाण देणार आहे. तर जर तुम्हाला जर काही आयडिया असेल कुठे एअर फिल्टर भेटत असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला मी दाखवतो की याचा हँडल रायझर कसा दिसतोय ते, तर बघा. तर आता हा अँड्रॉइजर तर एवढा तर हाईट दाखवते. आणि आपण ह्याला आता फोन होल्डर पण लावणार आहोत. तर ते संपल्यावर मग आपण आता जाऊ इथून आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे, जो आहे आपला फ्रंट फेंडर. तर आता फायनली हँडल रायझर तर लावलाच आहे. तर आता आपण चाललो आहे माईन फोर्ट पण, लॅमेटनवरून परत माईनला चाललो आपण. तिकडे आपल्याला फ्रंट फेंडर भेटणार आहे. तर आता आरामात चालू आहे, कारण होल पण खूप आणि जेवलो पण नाही काय नाही, तर एनर्जी फुल डाऊन आहे. तर आता आपण तिकडे फोर्ट पॉईंटलाच पोहोचून आपण थोडं ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आता हा फेंडर आहे एक्सपल्सचा. तर हा आता इकडे लावण्यात येणार आहे. तर ऍक्च्युअल मध्ये याची प्राइस 295च आहे आणि ती त्याच प्राइसला भेटले, तर ही चांगली गोष्ट आहे. तर आता ते नट वगैरे आता ओपन करतात जे रिफ्लेक्टरचे होते ते, आणि आता ते लावण्याचा प्रयत्न चालू आहे. तर आता बघा तिकडे, तर इकडे ते रिफ्लेक्टर होते त्याचे आता नट काढले जात आणि त्याच्यावर आता ते लावण्यात येत आहे. आणि असा लुक येणार आहे त्याला. तेव्हा कसं पावसामध्ये काही टेन्शन नाही. तर थँक्स टू हिरो मोटोकॉप, त्या लोकांनी खूप आपल्याला मदत केली आहे. या लोकांचा आता जाण्याचा टाइम होता तरी सुद्धा ते लोक करतात. सो थम्स अप टू हिरो मोटोकॉप. हा इकडून एक आणि दुसरा जो असणार आहे तो इथून येणार आहे. ते चांगलं असणार. मग आता हे झाल्यानंतर आपण एक फायनल लुक मी तुम्हाला दाखवतो कसं दिसणार आहे तो विथ हँड रायझर. तर आपलं तर असं पण आता ऑलमोस्ट सर्व काम झालंच आहे. जसं की आपल्याला फ्रंट फेंडर लावायचा होता एक्सपल्सचा, तो लावून झाला आहे. हँडल रायझर सुद्धा लावून झाला आहे. प्लस सीट पण आपण बनवली आहे. आपण सीट कव्हर सुद्धा लावलेला आहे. ते तुम्हाला मी थंबनेल मध्ये तुम्हाला समजलं असेल.
आणि मी 2 वाजता कांदिवलीला एक शॉप आहे, एशियन बाईक एक्सेसरीज म्हणून. तर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यांना मी बोललो, की मला एअर फिल्टर पाहिजे इम्पल्सचा. इकडे कुठेच भेटत नाहीये आणि माझ्या इम्पल्सला एअर फिल्टर मी लावला नाहीये. कारण का काल वॉशिंगच्या टायमाला वॉशरनी पूर्ण ते एअर फिल्टर पूर्ण धुवून टाकलेला. तर त्याच्यामुळे आता ॲव्हरेज पण खूप कमी भेटते. तर मी आता घरी पोहोचलो आहे. मला आता 3:45 झाले. तर त्याच्यात जस्ट 10 मिनिटानंतरच मला हा एअर फिल्टर जो आहे त्यांनी पोर्टल करून पाठवलेला. तर त्याची प्राइस मोस्टली ₹150 आहे. पण आता कुठेच अवेलेबल नाही. पूर्ण मुंबईमध्ये कुठे अवेलेबल नाही. तर त्यांनी ₹390 ला दिला आणि पोर्टलचे ₹280 झाले. तर काय नाही, आता त्याला आपण काय करू पण नाही शकत. कारण का कुठे अवेलेबल नाही आणि कुठे अवेलेबल नसल्यावर डिमांड जास्त असतो. तर हा भेटला तर आता आपल्याला फायनली तर आता आपण लावू. सो आता वाजले 5:30 आणि जेवण वगैरे पण झालंय, फ्रेश पण होऊन झालोय, कपडे पण चेंज केलेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत. माझ्याच एरियामध्ये गॅरेज आहे. आपला मित्रच आहे, तर त्याला विचारलेलं मी कॉल करून, की एअर फिल्टर माझा चेंज करून देशील का? तो बोलला, "ठीक आहे, तू ये." तर मग आता त्याकडेच जाऊया आणि त्याकडे एअर फिल्टर चेंज करू आणि मग त्यानंतर सर्व काही झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला एक वॉक थ्रू देईन माझ्या बाईकचा काय-काय केलं आहे, काय-काय नाही, किती खर्च वगैरे झाला ते पण सर्व आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिहूच. ओके. तर मग आता आपल्या Enfieldमध्येच हेल्मेट आणि तो एअर फिल्टर आहे, तर तो काढूया आणि मग आपण जाऊया. तर आता या टॉप बॉक्समध्ये आपलं हेल्मेट आणि एअर फिल्टर आहे. तर आता आपण काढूया आणि मग आपण जाऊयात एअर फिल्टर चेंज करायचा. हेल्मेट एक आणि दुसरा हा आपला एअर फिल्टर जो आलेला थोड्या टाइम आधी आणि आपली इम्पल्स जी आहे ती तिकडे आहे. आता जवळ जाऊन मग मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत हे आपण बंद करूया. तर हा सीटचा कलर आहे आणि ही आपली इम्पल्स. आता आपण एअर फिल्टर आता आपण घेऊन जाऊया आणि मग सरळ आपण त्या गॅरेजवर जाऊन आपण भेटूया. तर आता पॅनल्स ओपन करण्यात आले आहेत. तर ते पॅनल ओपन करून मग सीट पण ओपन करायला लागेल. त्या आतमध्ये नट आहे. ते ओपन केल्यानंतर मग एअर फिल्टर लावायला येईल. तर आपण एवढा काय लाँग काय हा बनवायचा नाही, तर आपण टाइम लॅप्सच टाकूया. फायनली आता सर्व काही काम झालं आहे. आपल्या गाडीची सर्व्हिसिंग सुद्धा झाली आहे. पूर्ण प्रॉपर त्या पिस्टन वगैरे सर्व काही चेंज केलं. बेअरिंग वगैरे पण चेंज केलेली आहे. तर आपला त्यानंतर ही आपली सीट पहिली. ती कॅट प्रूफ आहे. तर किती पण मांजरे आणि किती पण काही केलं तरी काय होणार नाही. त्यानंतर आपण चेंज केलं आहे. हँडल रायझर आपण लावला आहे. तुम्ही पण बघू शकता. थोडाफार मोठाच आहे. 1 की 1.5 इंच असेल हे. त्याच्यानंतर आपण केला आहे हा स्पल्सचा फेंडर आपण लावलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता. हा फेंडर लावलेला आहे. ते सोडलं तर मग आपण एअर फिल्टर तर आपण आताच लावला आहे. तर आपलं नाही बोलून तरी आपण काम चालू केलं होतं 11 वाजता. त्याच्या आदल्या दिवशी सर्व्हिसिंग वगैरे सर्व काही केलेलं आणि आज आपण बाकीचं आहे आपलं हँडलायझर वगैरे, फेंडर, सीट वगैरे आणि एअर फिल्टर वगैरे लावलं. तर आता वाजले आहेत 6. 6 वाजेपर्यंत 11 ते 6 टाईम लागला. तेवढे तास लागले ते सर्व काही काम वगैरे करायला. तर हा जर तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.